माझी चूक झाली. माफ केलं मी. काही नाही आता माझ्या मनात असं. काकू आता करशील ना सुंदरला माफ? नाही काय म्हणते आता नका काय ठेवू म्हणत ना. ठीक आहे, केलं मी माफ त्याला. माझे शब्द मी मागे घेते. आई पण पुण्यांदा असं वागायचं नाही. हे पहिल्यांदा नशेबतचं. चला आता कुठं बरं वाटलं. कुणामुळं का होईना पण सुंदरनं माफी मागितली. आपलं घर शांत राहणं महत्वाचं आहे. मेनका, तू या घरासाठी जे काही केलंयस ना त्याचं फळ तुला नक्की मिळेल. बरं झालं, म्हणजे आता इथून पुढं या घरावर मेनकाचंच राज्य, म्हणजेच आपलं राज्य. थांबा ना जरा. मला सांग, कळलं नव समज? हा म्हणजे त्या माणसाचा नंबर मिळाला नव? हो नाही ना, नंबर मिळायच्या आधीच फोन पाण्यात पडला. आपला सगळा प्लॅन फिसकटलाय. काय? अगं अक्षरा, मग त्या माणसाचा नंबर मिळालाय, त्याला फोन करायचा आहे हे सांगून तुम्हाला बाहेर का बोलवलंस? अगं का केलंस तू असं? ते मी काय हा का केलं असं सांग मला. माझ्या सांगण्यावरून आई आईपासून समजा लपवायला बरा शिकलायस. अगं आई नाही, ते म्हणजे आता मी तुला सोडत नाही. आई आई अगं लागतंय. अगं आई नको मारूस. आई अगं नको मारूस. आई नको मारूस. आई हिला पण मार. हिनं मला सांगितलंय. हा आई मी काय सांगितलेलं नाही. आणि जसं की तुम्ही माझं सगळं ऐकता. आई चांगले 2 एक्स्ट्रा रट्टे मारा. अये अक्षरा, काय बी काय बोललीस? तूच सांगितलंस ना मला. हा तू इकडे. नाही आई नको मार. आई मारू नको. आई थांब. आणि हे काय सासू सुनी एका टीम मध्ये आलाय होय? आणि दोघे मिळून धावतो तुला आता. ये इकडं. आणि तू ग, आणि तू पण पुण्यांदा जर माझ्यापासून काही लपवलं ना तर याद राखा. नाही काय लपवणार नाही. पण आई, हे सगळं ज्यासाठी केलं ते साध्य झालंच नाहीये. तो नंबरही मिळता राहिला. अगं अक्षरा, नको टेन्शन घेऊस. आपण आहे की नाही, तो नंबर मिळेल आपल्याला नंबर. आणि हे बघ, आता आपण तिघं एकत्र आलोय की नाही, मग झालं तर आता कुठल्या बी संकटाला आपण तिघांनी एकत्रितपणे तोंड द्यायचं. कळलं की नाही? आणि आई, तुम्हाला आता ही पट्टिकल मारत होतीस ना, तर मला शाळेतले मारकुटे मास्तर, सपकाळ मास्तर त्यांचीच आठवण झाली बघ. ते बी मला ना असेच मारायचे. अक्षरा, तुला सांगतो, त्यांच्या की नाही या अशा मोठाले झुपकेदार मिश्या होत्या. हो, अशा हालायच्या. असं मोठं कपाळ आणि बटाट्यावानी असे मोठे डोळे. आणि त्यांच्या गालावर की नाही चामकीळ होता, चामकीळ. ते चिडले ना की असं गालाकसून वरडायचे. आणि त्यांचा तो चामकीळ होता की नाही, तो असा फुलायचा. त्यांच्याकडे बघून घाबरावं की हसावं हेच मला कळायचं नाही बघ. सुंदर,
अरे तुला तर समजा लख आठवतंय की. मग या बाबतीत मी लयच हुशार होतो. म्हणजे एकदा काय माणसाचा चेहरा बघितला की त्या माणसाचा चेहरा आहे की नाही आपल्या डोसक्यात एकदम फिक्स कधी दिसणार नाही. म्हणून तर शाळेतले समदे मास्तर हुबेहूब असे माझ्या समोर उभे आहेत. एक मिनिट, माणसांचे चेहरे तुमच्या किती छान लक्षात राहतात आणि वर्णने किती हुबेहूब करताय. हा मग म्हणजे मी जर स्केच आर्टिस्टला बोलवलं तर तुम्ही त्याचं वर्णन अगदी हुबेहूब करू शकता. हा सांगेन की. मग कामच सोपं झालं, त्याला शोधणं काही कठीण नाही. मग हा होय होय, आपण आहे ना असंच करूया. नाद खुळा एकदम भारी आहे बघे. असं नाही साहेब, त्याचे डोळे जरा मोठे होते. हे बघा असं. हाच तो साहेब, हाच तो. कदम, हेच केस सर्व पोलीस स्टेशनला पाठवा. येस सर. साहेब तुम्ही या. सुदीप, थँक्यू. या स्केचमुळे आम्हाला खूप मदत होईल. इट्स माय प्लेजर ड्युटी इन्स्पेक्टर. एक्सक्यूज मी. अक्षरा मॅम. हां, गुड मॉर्निंग अक्षरा मॅम, बोला ना. गुड मॉर्निंग सुदीप. एक महत्वाचं काम होतं माझं. हां बोला. डिस्क्रिप्शनवरून स्केच काढायचंय. कधीही सांगा, म्हणाल तर मी आत्ता घरी येतो त्यासाठी. घरी नको, पद्माराजा गार्डनला भेटूयात. मी आणि माझं मिस्टर येतो, माझं मिस्टर डिस्क्राईब करतील. ठीक आहे? ओके ओके, हरकत नाही. मी पोचतो तिकडे थोड्याच वेळात. एकदा का हे स्केच पूर्ण झालं की मग तो गुंड जगाच्या पाठीवर कुठेही असू देत, त्याला शोधून काढेनच मी. अगं मेनका, कुठं आहेस? फोन वाजतोय. हॅलो. हॅलो, कधी मिळणार आहेत पैसे? किती वाट बघायचे आम्ही? कसले पैसे? कोण बोलतंय? हॅलो. आई, आई, माझ्यासाठी सूप आणणार का तुम्ही? अगं हो, पण ह्यो बघ ना कोण पैसे मागतोय. पैसे बघू. हॅलो, कसले पैसे? तुम्ही मला सूप आणता का तेवढं? होय. ए बाई, का फेंदारली का काय तू? आज चव्हाण का? नाही, इथं कोणी चव्हाण बिव्हाण नाही राहत. तुम्हाला त्यांच्याकडून पैसे घ्यायचेत का? नाही नाही, तुमचा रॉंग नंबर लागलाय. एक मिनिट, आई लय भूक लागली. अगं वय आणते. अय, माजला का? तुला म्हणलं ना तुझे पैसे तुला आजच मिळतील, ते बी ठरलेल्या ठिकाणी. मग कशाला 50 वेळा फोन करतो? मिळमिळीत सूप खाऊन चांगला तांबड्या पांढऱ्या रश्यासारखा आवाज चढतोय की. हा, पैसे पाठव ठरल्या येळेत आणि ठरल्या ठिकाणी. हा, ठेव फोन. अक्षरा, बरं झालं तू आलीस ते. अगं तो सुदीप का कोण, त्याच्याशी बोलणं झालं का? होय, त्यालाच भेटायला चाललोय आणि हे पण येतात पाठोपाठ. अक्षरा,
होईल ना ग समजा नीट? आई, डिस्क्रिप्शन प्रमाणे स्केच जर नीट बनलं ना तर पुढचे सगळे प्रश्न सुटतील आणि मग मेनका नाही सुटणार. आई, काय झालं? काही शंका आहे का मनात? शंका असं नाही, म्हणजे तुला वाटेल का मी अवघीच काळजी करते आहे. आणि हे बघ, म्या काही हार मानणाऱ्यातली नाही, पर आजचा दिवस अशुभ आहे ना ग, किंक्रांत आहे. म्हणून सारखं मनात येत आहे, हे इतकं महत्वाचं काम आजच करायला पाहिजे का? उद्यावर ढकललं तर नाही चालणार. आई, आजचा दिवस अशुभ आहे, पण तो मेनकासाठी. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते आई, आणि ती आता आली. तुम्ही नका काळजी करू. बरोबर आहे तुझं. आता नाही मी काही शंका घेत. या जाऊन तुम्ही. आई, आशीर्वाद द्या. यशस्वी हो. आपल्या घराला लागलेला हा कलंक धुवून काढ. असं का वाटलं आज अचानक? काहीतरी अशुभ घडणार आहे का? देवी आई, समजा सुरळीत होऊ दे. खेकड्यावानी हाय त्यो, जिथं तिथं पाय धराय बघ ना. आज त्याच्या पायी पकडले गेले असते, पर कशी बशी वाचले. त्यानं माझ्या जगण्याचं दाव तोडले, त्यामुळे त्याला आता लय उधळून धोक्याचं आहे. त्यामुळे मामा, याला संपवा. तू काळजी सोड ग. या असल्या सुपाऱ्या आपण आडकीत्यात बी येऊ देत नाही. जाता जाता कुस करून टाकत असतो. हा, तू फक्त एक काम कर, त्या वसुंधरावर फोकस ठेव. तिला तुझ्या जाळ्यातनं बाहेर येऊच देऊ नकोस. आणि हा, काही झालं म्हणजे काहीही झालं तरी सुंदर आणि वसुंधरामध्ये ह्यो जो दुरावा आलाय का नाही, ह्यो असाच राहिला पाहिजे. तुम्ही काही काळजीच करू नका मामा. आपलं ठरलेलंच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचा नाही. अहो, पर तुम्ही सावध राहा. उगा काहीतरी गडबड नको. आता शिकार गेली सुटून आणि गवत खाल्लं कुटून, असं नको व्हायला. मामी, अहो आपल्या कचाट्यातनं सुटणं एवढं सोपं आहे वय? ही मेनका आता ती शिकार कशी पुरती फाडून शांत होते ना, ते तुम्ही बघाच. काय काळजी करू नका, निघते मी. हो, तुम्ही सावध राहा, नाहीतर आपल्या अंगावर रक्ताचं शिंतोड उडायचं आणि आपणच या गुन्ह्यात अडकलो जायचं. असं नको व्हायला. तुम्ही सावध राहून ह्यो काटा काढा. सगळ्याचा विचार केलाय आपण, त्यामुळं काळजी नको करूस. अजून कशी आली नाही? लवकर पोचाय पाहिजे. काय बी करून आहे ना, आजचं काम झालंच पाहिजे.
अडकून राहू नकोस. ज्या व्यक्तीला आपली काहीच किंमत नाही तिच्याकडे आशा नाही लावायची ताई. असो, कुठे निघालीस? कमिटी मीटिंग. पुन्हा खोटं? मी का खोटं बोलीन तुझ्याशी शरू? कारण आशातच बोलली होतीस ना. हे घे फोन, घे चेक कर. कर. नाही राहू दे. माझ्या बहिणीवर माझा आहे विश्वास. शरू, आत्ता मी तुला एवढंच सांगेन, समोर दिसणारं चित्र जरी काही वेगळं असेल तरी नाईलाज असतो अगं कधी कधी. ताई तू आता उगाच वकीलपत्र घेऊ नकोस ग हातात. जा, तुला उशीर होतोय ना. जा. शर्वरी, मी अक्षराची माफी मागितली. मेनकानं सांगितलं म्हणून ना? माफी मागताना मनात काही भाव होता असं तर नव्हतं. माफी मागितली म्हणे, उपकार केले मग. एकदा तो माणूस फक्त गाव दे, मग समद्यांसमोर सांगतो माझा अक्षरावर किती प्रेम आहे ते. काकू, म्हणजे आता सुंदरवर नाही ना तुमचा कसला राग? किती नाटकं करतेय ही. आज हिच्यामुळे हे घर संकटात आहे. हिला घरातलं आपलं मानलं तर हिनच पाठीत खंजीर खुपसला. लई नाचलीस मेनका, पर तुला आता सुट्टी नाही. आणि म्या काय म्हणते, आता मनात काय ठेवू नका. माणसं आपलीच आहेत. आपली माणसं काही तुटत नाही, आपलेपणा काय कुठं जात नाही. त्यामुळं सोडून द्या की राग बी काय असेल तो. हा, अगदी बरोबर आहे बघ तुझं. तू बी नको इतका विचार करू. आणि एक ध्यानात असू दे, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. आई, म्या तुला माफ केलं असलं तरी समजा सुरळीत झालं असं नाही. अहो पण होईल की समजा ठीक. म्या हाय ना, म्या समजा व्यवस्थित करणार. बरं, तू कुठे चाललाय का? हा, ते जरा मार्केटात जाऊन येतो. किंक्रांतीची कसली कामं करतो र? हा, आज कुठं बी जायचं नाही. काकू सांगा की, बघा किती धावपळ करायला लागलाय ते. तुला सण वार शुभ अशुभ का हाय का नाही र? हा, आज कुठं बी जायचं नाही, घरातच थांब. उगा मला काळजी लागून राहते. काकू सांगा की तुम्ही. अगं पण त्याला जायचंय तर जाऊ दे. उगाच म्या नाही म्हणलं असं नको. बघितलंस का मेनका, मी माफी मागितली तरी बी आईचा अजून राग गेला नाही. म्या काय म्हणतोय, तू जे सांगितलंस ते म्या केलं की नाही? मग आता म्या जे सांगतो ना ते तू करायचंस. काय? अगं आधी करशील की नाही ते सांग. अरे तुझ्यासाठी काय बी करीन, तू सांग तर खरं. आता कसं एकदम भारी. हे बघ मेनका, माझं आणि आईचं भांडण जरी झालं असलं ना तरी मला की नाही सणासुद्धा दिवस न वाया घालवायचं नाही. मला की नाही तिच्या हातची खीर खायची आहे, पण ती काय मला बनवून देणार नाही. तेव्हा तू आहे की नाही तिच्याकडनं ती बनवून घे. हा काय, तू आहे की नाही मला आईच्या हातची खीर खायची आहे, तेव्हा खीर तू बनवून घे.
चालतंय की तू ये जाऊन मी आहेतच. मी आलोच. मी हे समजा आवरून ठेवते. आता तुला सुट्टी नाही मेनका. जी अवस्था आमची केलीस त्याच्यापेक्षा भयान अवस्था करणार बघ तुझी. कोल्हापूरचं सावकार आहे आम्ही, व्याजा सकट वसूल करणार. म्हणून तो माणूस मिळणं गरजेचं आहे. आणि हे कुठेही कोणालाही कळता कामा नये. नक्की सापडणार तो, बिंदास्त राहतो. माझं माफ करा, थोडा वेळ झाला मला यायला. नाही आहो, आपण सगळे अगदी योग्य वेळी एकत्र जमलो होतो. तुमची ओळख करून देते. हे माझे मिस्टर सुंदर सूर्यवंशी. यांना कोण नाही ओळखत. हाय का आता? अहो तुम्ही मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवायला लागलात बघा. अहो मी आपला साधा आणि सरळ माणूस आहे. आणि हे उत्तम स्केच आर्टिस्ट सुदीप मांगलेकर. आमच्या अनेक कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये केस सॉल्व्ह करायला यांनी खूप मदत केली आमची. झालं का? तर हरभऱ्याचं झाड मोडलंच. अहो तुम्ही आर्टिस्ट आहे म्हटल्यावर तुमचं वजन जास्त असलंच पाहिजे काय? हा चला सुरू करूया. हा होय होय, सुरू करूया. मी तुम्हाला सांगतो. हा एक काम करतो, मी ऐकलं तिकडे येऊन बसतो. हा थांबा आलो. हा त्याचा चेहरा आहे की नाही गोल होता, गोल. हा माझ्यासारखाच गोल होता बघा. एकदा काही स्केच पूर्ण झालं की काही ना काही सुगावा नक्की लागेल.